श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानू वदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय अपूर्व वर्तले, निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, ऐक वत्सा विस्तारेसी. विचित्र झाले येरे दिवसी, एकचित्ते परियेसा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कुष्ठला बहुवस. निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नानापरी कष्टता, स्वप्न झाले अवचिता. तुवा जावे त्वरित, गाणगा ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू. वेश धारिला असे नरू, तेथे होसील उत्तमांगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्र म्हणे भले केले. 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी. आलो तुझपाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या. तू जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापाशी पाठविसी. नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे. पहिलेची जरी निरोप देत, इतुके कष्ट कासेया होत. दुराशा धरली चित्त, म्हणून दुःख करी नानापरी. म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्र धरणे बैसला. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळन न करिगा देवीसी, निरोपा सरसी जाई वेगी. तू तरी आता नच जासी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊ नेदू. गाणगा ग्रामासी आला, मठी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात, द्विज उभा होत चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे. देवी पासूनी मनुष्यापाशी, येणे काय झाले कार्येसी. संदेह करोनी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. म्हणे स्वामी आपण तमांध, तुझे दर्शने झाले सुबुद्ध. अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेणे निजकूण. पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझपाशी. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपासागरा यतिराया. व्रतबंध विवाह झालियावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरी. स्त्री राहिली माहेरी, स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता. दुःख जाहले अपरिमिता, संसार त्यजूनी निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा. मज म्हणती तू पापभारा, नववे तुझ बर्वे आता. निरोपी तुळजा देवी प्रीती, जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणूनी. तेथेही कष्ट केले बहुत, नवेची काही उपगत. निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझपाशी. देवता आपण उबगता ती, मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणाचा. ऐसे करुणा वचन ऐकोन, श्री गुरु बोलती हासोन. सोमनाथ ब्राह्मण बोलावून, निरोप देती न्याया संगमासी. बर्वा संकल्प सांगोनी, स्नान करा षटकुळ भुवनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करवुनी, वस्त्रे टाका दूर त्याची.
नवी वस्त्रे घ्यायासी, शीघ्र आणा पारणेसी, ऐसा निरोप देती त्यांसी, दोघे गेले झडकरी. स्नान करूनी बाहेर आला, शरीर वर्ण पालटला, अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्र देती ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकिता दुरेसी, जेथे टाकिती ते भूमीसी, शार भूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परियेसी, सर्वांग आहे कैसी, अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे झाले, तावन मात्र जंगेसी राहिले, पाहता त्याचे मन भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करोनी आलासी, मनुष्य काय करील म्हणोनी मानसी, तेणे गुणे राहील थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुवा कवित्व सांगावे अपार, आमुची स्तुती करावी निरंतर, बर्वे होईल तुझ मग. नंदीनामा म्हणे स्वामीसी, लिखित नेणे वाचायासी, कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजासी, मुख उघडी काढी जिव्हेसी, विभूती शिंपती तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणावरी ठेविला माथा, उभा ठेला स्तोत्र करिता, म्हणे स्वामी मी नेणता, सेवेसी नववे आराणुक. मातेचे शोणित पित्याचे रेत, संपर्क जाहला जननी गर्भात, जैसे सुवर्ण मुशी असे कडत, दिवस 5 बुद्बुद्धाकार. 15 दिवस होय स्थिर, एक रस होऊनी निर्धार, तधी मी काय जाणे गुरु, नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड होय, द्वयमासी शिरपाय, तिसरे मासी सर्व अवयव, नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक, वायू आप पृथ्वी तेजख, प्राण आला तात्कालिक, तधी स्मरण कैचे मज. 5वे मासी त्वचा रोम, 6वे मासी उच्वास आम्हा, 7वे मासी श्रोत्र जिव्हा, मेदमज्जा दृढ जाहली. ऐसे 9 मास कष्टत, होतो जननीये गर्भात, रुधिर विष्टा मूत्रात, कष्टलो भारी स्वामिया. माता भक्षी उष्णशार, दुःख होय मज अपार, ऐसे 9 मासवरी, माता गर्भी कष्टलो. तदी कैसे तुझे स्मरण, वेष्टिलो होतो माया वर्णे, स्मरलो नाही तुझे चरण, मग योनी मुखी जन्मलो. उपजताची आपणासी, आयुष्य लिहिले ललाटेसी, अर्ध गेले वृथानिशी, रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा, 3 भाग केले विशेखा, बाल यौवन वृद्धाप्य ऐका, निर्माण झाले ते वेळी. कष्टुनिया धुरंदर, बालपणी जाहलो अपार, वाढलो कष्ट भोगित फार, वर्षे 12 लोटली. तिधी तुझे चरण स्मरणा, मज कैचे गा देवराणा, कष्टलो मी याची गुणा, पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आपणासी, मदने व्यापिले शरीरासी, जैसा पतंग दीपासी, भ्रमिजेत उन्मत. नेणे मी गुरु माता पिता, समस्तांते करी निंदा वार्ता, परस्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणांते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी, मध्ये व्यापिले असे भारी, नाटवी तुझे चरण मज. मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्री पुत्रासी, श्वासोच्छ्वास कफेसी, सदा खोकला होय मज. अवयव सर्व ही गळित होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे न ऐके जिती, दृष्टी न दिसे नासिक गळते. ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागरा कडे करी. तुची विश्वाचा तारक, धरोनिया नरवेश, त्रयमूर्ती तुची एक, परब्रह्मा श्री गुरुनाथा. ब्रह्मदेवे आपण देखा,
दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसेची होयनिका श्री गुरु चरणी लागता. नंदीनामा स्तोत्र करिता, श्री गुरु संतोषी अत्यंता. भक्तासी ऐसा निरोप देत, कवीश्वर म्हणायासी. जे का शेष होते जंघेवरी, ते तात्काळ गेले दुरी. नंदीनामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. कथा करीत कवी भरमवसी, श्री गुरु सेवेसी राहिला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंचदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.